नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी ॲपमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सबस्टन्स ऑफ अब्यूज या चॅप्टरचं थर्ड लेक्चर घेऊन आलो L3. आता यामध्ये आपल्या मिथेनॉल पॉइझनिंग आणि त्यासोबत इथेनॉल पॉइझनिंग हे दोन टॉपिक आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहे. मिथेनॉल पॉइझनिंग आणि त्यासोबत इथेनॉल पॉइझनिंग, तर हे दोन टॉपिक आपल्यासाठी खूप महत्त्वाचे. पेपरमध्ये पाहायला गेलं तर हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे बरं का. आपल्याला दृष्टिकोनातून पाहायला गेलं SCQ किंवा LAQच्या वेळेने खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यामुळे आता ह्या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय. आता सुरुवातीला बघा, मिथेनॉल आणि अल्कोहोल. तर मिथेनॉल जो का अल्कोहोल आहे म्हणजे मिथेनॉल अल्कोहोल, तर यामध्ये आपण काय बघतो, त्यामध्ये मिथेनॉल पॉइझनिंग आपल्याला शिकायचे. आता बघा, जो काही मिथाइल अल्कोहोल असं म्हटलं जातं, तर मिथाइल अल्कोहोल इज अ 3 टाइम टॉक्सिक दॅन इथेनॉल. जो काही मिथाइल अल्कोहोल आहे तर ते काय म्हटले, 3 टाइम टॉक्सिक म्हटले, काय म्हटले, दॅन कोणा इथेनॉलपेक्षा. इट इज ऑब्टेन्ड बाय द डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन ऑफ वूड. हा कसा आपल्याला प्राप्त होतो, जे काही वूड आहे म्हणजे काही लाकूड आहे त्याचं डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन जर आपण ही प्रोसेस केली तर त्या वूडमधून आपल्याला काय होतो, मिथेनॉल अल्कोहोल म्हणजे मिथाइल अल्कोहोल आपला प्राप्त होतो. समजलं. अल्सो कॉल्ड याचं वूड नॅफ्टा, याला वूड नॅफ्टा सुद्धा म्हटलं जातं किंवा वूड स्पिरिट असं सुद्धा याला म्हटलं जातं. इन प्युअर फॉर्म इट इज अ कलरलेस अँड काय म्हटलं, स्मेल लाईक अ इथेनॉल. आणि प्युअर फॉर्ममध्ये पाहायला गेलं तर हा कसा आपल्याला कलरलेस पाहायला मिळतो आणि स्मेल जर पाहायला गेली वास याचा तर इथेनॉलने पाहायला मिळतो. कोण, मिथेनॉल अल्कोहोल. समजलं ना, हा कोण, मिथेनॉल अल्कोहोल. स्मेल कशाने भेटते पाहायला, इथेनॉल सारखी. कशा, प्युअर फॉर्ममध्ये. आणि कसा असतो, कलरलेस असतो. आता ॲब्झॉर्प्शन आणि एक्सक्रेशन. आता काय म्हटले, इट इज अ रॅपिडली ॲब्झॉर्ब थ्रू द स्टमक, इंटेस्टाईन, लंग आणि स्किन. मेनली काय होतो, हा ॲब्झॉर्ब कुठून होतो, स्टमक म्हणा, इंटेस्टाईन, लंग्स आणि स्किन थ्रू आपल्या बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब होतो. आता एक ॲक्शन काय म्हटलं बघा, मेनली ॲक्शन काय म्हटले, तर ध्यानात ठेवा, ॲक्शन हा बॉडीमध्ये कसा ॲक्ट करतो, तर ॲक्शन इज सिमिलर टू द इथेनॉल. जे काही जे ॲक्शन दिली ती सिमिलर म्हटली इथेनॉलसारखी. अँड ॲज इट इज CNS डिप्रेशन. आणि मेनली हा कसा आहे की इट इज CNS डिप्रेशन म्हणून हा ॲक्ट करतो. म्हणजे CNS जे काय असेल तर CNSवरती ॲक्ट करतो आणि त्याला CNSला त्याचं कामापासून काय करतो, रोखण्याचं काम करतो. म्हणजे डिप्रेसंट म्हणून हा कार्य करतो. समजलं ना. त्यामुळे बॉडीवरती काय होतं, मेनली हा बॉडीमध्ये गेला तर बॉडीचे जे काही नॉर्मल फंक्शन आहे तर त्याप्रमाणे फंक्शन वगैरे होत नाही, कारण की CNSलाच हा काय करतो, डायरेक्ट अफेक्ट करतो. समजलं. आता यामध्ये काय म्हटलं, फॉर्माल्डिहाइड इज अ 30 टाइम स्ट्रॉंगर अँड पॉयझनस दॅन मिथेनॉल. मेनली काय म्हटलं, जो काही फॉर्माल्डिहाइड आहे तो फॉर्माल्डिहाइड हा MCQ शकतो तुम्हाला, हा 33 पटीने काय स्ट्रॉंगर आणि पॉयझनस असतो. 33 पटीने स्ट्रॉंगर आणि पॉयझनस असतो. कशापेक्षा, मिथेनॉलपेक्षा. म्हणजे फॉर्माल्डिहाइड हा 33% हा स्ट्रॉंगर असतो, पॉयझनस असतो. कशापेक्षा, मिथेनॉलपेक्षा. त्यामध्ये आणखी काय म्हटलं, जो काही फॉर्मिक ॲसिड असतो हा 6 पटीने स्ट्रॉंगर, म्हणजे त्यासोबत टॉक्झिक म्हणा, स्ट्रॉंगर नाही तर टॉक्झिक म्हटलं. फॉर्मिक ॲसिड जो आहे तर 6 पटीने हा टॉक्झिक असतो, कानापेक्षा, फॉर्माल्डिहाइडपेक्षा. आता बघा कशी सिक्वेन्स दिली मी तुम्हाला इथं लिहून दाखवतो. यामध्ये बघा, तर आपल्याकडे एक मिनटं मला पेन चेंज करून द्या. आता बघा, आपल्याला काय म्हटलं, जो की आपला हा फॉर्माल्डिहाइड आहे बरं, तर हा आपला फॉर्माल्डिहाइड आहे ना, तर अल्डिहाइड वगैरे, तर हा काय म्हटलं आहे, हा 33 पटीने स्ट्रॉंगर आहे. म्हणजे 30 टाईम्सने काय की स्ट्रॉंगर आहे. कोणापेक्षा, आपला मिथेनॉलपेक्षा. बरोबर, मिथेनॉलपेक्षा 30 टाईम स्ट्रॉंगर आहे. आणि त्यानंतर हा फॉर्माल्डिहाइडपेक्षा फॉर्मिक ॲसिड, हा आपला फॉर्मिक ॲसिड, तर हा किती, तर हा 6 पटीने टॉक्झिक आहे. 6 पटीने टॉक्झिक आहे. समजलं. आणि हा कसा आहे, 33 पटीने स्ट्रॉंगर आहे आणि पॉयझनस आहे. आपल्याला म्हटलं हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, हे झालं आपलं, हे झालं, त्यानंतर तुम्हाला कळलं. त्यानंतर बघा, आता रेटिनल सेल आर डॅमेज ड्यू टू द कन्व्हर्जन ऑफ. रेटिनल सेल डॅमेज होतात का बरं, ड्यू टू द कन्व्हर्जन ऑफ मिथेनॉल टू फॉर्मिक ॲसिड. जे काही रेटिनल सेल असेल आपल्या आईजमधल्या त्या डॅमेज होतं. कशामुळे, ड्यू टू कन्व्हर्जन ऑफ मिथेनॉल. मिथेनॉलचं ब्रेकडाऊन होतं कशामध्ये, फॉर्मिक ॲसिडमध्ये इन अ रेटिनल सेल. जे काही रेटिनल डोळ्यामधले सेल आहे तर रेटिनल सेलमध्ये काय होतं, मिथेनॉलचं कन्व्हर्जन होतं फॉर्मिक ॲसिड. आणि फॉर्मिक ॲसिड हा कसा 6 पटीने स्ट्रॉंगर असतो. कसा, 6 पटीने स्ट्रॉंगर असतो. कोणापेक्षा, फॉर्माल्डिहाइडपेक्षा. त्यापेक्षा काय, त्यामुळे काय होतो, हा डॅमेज करतो रेटिनल सेलला. समजलं. नंतर काय म्हटलं, फॉर्मिक ॲसिड मी आल्सो इनहिबिट द सायटोक्रोम ऑक्सिडाइज चेन, जी काही रिॲक्शन आहे. तर मेनली काय म्हटलं, फॉर्मिक ॲसिड जो तयार झाला आहे तो काय करतो, इनहिबिट करण्यात काय काम करतो, कोणाला, सायटोक्रोम ऑक्सिडाइज चेनला. लिडिंग टू काय होतं, इन्क्रीज इन द लॅक्टिक ॲसिड प्रोडक्शन टू कॉज द मेटाबॉलिक ॲसिडोसिस. मेनली काय होतं, जो फॉर्मिक ॲसिड जो आहे तो काय करतो, इनहिबिट करण्यात काम करतो कोणाला, सायटोक्रोम ऑक्सिडाइज चेनला. त्यामुळे काय होतं, बॉडीमध्ये इन्क्रीज इन द लॅक्टिक ॲसिड, बॉडीमध्ये लॅक्टिक ॲसिडचं प्रोडक्शन वाढतं आणि त्याच्यामुळे कॉज ऑफ द मेटाबॉलिक ॲसिडोसिस. आणि त्यामुळे बॉडीमध्ये काय होतं, मेटाबॉलिक ॲसिडोसिस तयार होते. आता काही जण म्हणतात, सर ॲसिडोसिस म्हणजे काय, तर बाळांनो, ॲसिडोसिस म्हणजे काय होणं, बॉडीमध्ये काय होणं की ब्लडसोबत काय होणं, ॲज कम्पेअर टू जे काय ॲसिड म्हणतो बॉडीमध्ये, त्या ॲसिडचं प्रमाण वाढणं. ॲसिडोसिस नॉर्मली बघा, ॲसिडोसिस म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ ॲसिड, बॉडीमध्ये ॲसिडचं प्रमाण वाढणं, त्याला मेटाबॉलिक ॲसिडोसिस असं म्हटलेलं आहे. समजलं ना. फॉर्मिक ॲसिडमुळे काय झालं, इनिबिट करतं सायटोक्रोम ऑक्सिडाइज चेनला. त्यामुळे लिडिंग इन द इन्क्रीज इन द लॅक्टिक ॲसिड प्रोडक्शन, बॉडीमध्ये लॅक्टिक ॲसिडचं प्रोडक्शन वाढतं. त्यामुळे कॉज ऑफ मेटाबॉलिक ॲसिडोसिस, बॉडीमध्ये मेटाबॉलिक ॲसिडोसिस होते. त्यामुळे काय होतं, मिथाइल अल्कोहोल इज अ हिपॅटोटॉक्सिक. आणि मिथाइल अल्कोहोल काय करतो,
करतो बॉडीमधला लिव्हर आहे, तर लिव्हरला हा टॉक्झिसिटी करण्याचं काम करतो, म्हणजे हिपॅटोटॉक्झिक म्हणून ॲक्ट करतो. समजलं. त्यानंतर फिटल डोस द्यायला ठेवायचा. तर बघा 60 ते 120 ml हा मिथॅनॉल, तर हा फिटल डोस झाला आहे. फिटल त्या डोस झाला. त्यानंतर फिटल ब्लड कन्सन्ट्रेशन म्हणजे मृत्यूला कारण ठरणारं कारण बघा, तर मृत्यूला जर रक्तामध्ये एवढं जर कन्सन्ट्रेशन यामध्ये असलं समजा, तर बॉडीमध्ये काय मृत्यू वगैरे त्या माणसाचा होऊ शकतो. फिटल ब्लड कन्सन्ट्रेशन 100पेक्षा म्हणजे 100 mg% जर जास्त ब्लडमध्ये काय असेल, जर हा आपल्याकडे मिथॅनॉल बॉडीमध्ये असेल, तर तो काय होतो डेथ काय करतो त्या मनुष्याची घडून आणतो. आणि ती त्यापेक्षा काय म्हटलं आहे, त्यापेक्षा जर 80 mg जरी बॉडीमध्ये असेल, तर 80 mg जरी असेल, तर ती एक डेंजरस लेवल काय म्हटलं बॉडीमध्ये रक्तामध्ये, तर ते फिटल ब्लड कन्सन्ट्रेशन असं म्हटलं आहे. 100 mg जे असेल तर मोर कसं म्हटलं आहे की मोर डेंजरस म्हटलं, म्हणजे एकदम घातक स्वरूपात असतं. पण ध्यान काय म्हटलं 80 mg आल्सो काय म्हटलं आहे डेंजरस लेवल असं म्हटलं आहे. समजलं ना. 80 mg ॲज कम्पेअर टू 100 लेवल कसं आहे खूप डेंजर आपल्याला म्हटलं आहे. त्यानंतर फिटल पिरियड ध्यानात ठेवा. तर मृत्यूला कारण ठरणार हा वेळ किती म्हटलं आहे की मेनली एखाद्याला जर मिथॅनॉल पॉइझनिंग झाली, तर फिटल पिरियडमध्ये किती वेळेला हा त्याला काय शरीरामध्ये की ॲक्शन स्वरूपात तो कार्य करतो आणि त्याला नंतर मनुष्याला डेथ होते. तर बघा 24 to 36 आवर डेथ मे बी डिले, म्हणजे काय होतं 24 ते 36 तासात हा डेथ होऊ शकते. फॉर आपण त्यासाठी ट्रीटमेंट काय करू शकतो, 2 ते 4 दिवस आपण ट्रीटमेंट वगैरे केली त्या पेशंटला, तर पेशंट अंडर ट्रीटमेंट आपल्याला 2 ते 4 दिवस काय करायला लागते, पेशंटला जर ट्रीटमेंट वगैरे केली समजा 2 ते 4 दिवस, तर ते पेशंट काय जगू शकतो. म्हणजे आपल्याला 24 ते 36 तास त्याचे काय फिटल पिरियड दिलं, त्यामध्ये डेथ डिले होऊ शकते त्याची, जर आपण 2 ते 4 तासाची जर 2 ते 4 दिवसाची जर आपण त्या पेशंटला जर ट्रीटमेंट दिली, तर त्याची मग काय होऊ शकतं बॉडीमधली जी ती काय 24 ते 36 तासमध्ये डेथ होणार होती, तर डेथ त्याची टाळू शकते. समजलं. नंतर साईन अँड सिम्पटम काय म्हटलं आहे, साईन अँड सिम्पटम आर सिमिलर टू दॅट ऑफ इथेनॉल बट द टॉक्झिक सिम्पटम अपेअर अर्लियर दॅन द इथेनॉल. म्हणजे काय म्हटलं आहे साईन आणि सिम्पटम जे काय म्हटले मेथॅनॉल अल्कोहोलचे, तर ते सिमिलर कोणाशी म्हटलं इथेनॉलशी सिमिलर असं आपल्याला म्हटलं आहे. बट टॉक्झिक सिम्पटम जे असतात अपेअर अर्लियर दॅन इथेनॉल, इथेनॉलपेक्षा काय होतं हे बॉडीमध्ये लवकर सिम्पटम आपल्याला पाहायला मिळतात. युजली द सिम्पटम विल स्टार्ट ॲन आवर, मेनली काय होतं जे काही सिम्पटम आहे ते 1 तासाच्या आतमध्ये सुरू होतात बॉडीमध्ये दिसायला. आता GIT मध्ये काय होतं ते इन्क्लूड नोशिया, वोमिटिंग, डिहायड्रेशन, पेन और सिव्हिअर क्रॅम्प इन द ॲबडोमेन. मेनली नोशिया काय होते मळमळ होते, उलटी होते, डिहायड्रेशन बॉडीमध्ये होऊ लागतं, त्यानंतर पेन होतो, वेदना होतं, आणि सिव्हिअर काय होतं क्रॅम्प्स वगैरे पोटात निघतात, ते GIT मध्ये म्हटलं आहे. रेस्पिरेटरीमध्ये काय म्हटलं डिस्पोने श्वास घ्यायला काय होतं त्रास होतो, सायनोसिस वगैरे होतं, म्हणजे काय होतं एक प्रकारे माणूस निळसर पडून जातो. CNS मध्ये काय म्हटलं बघा हेडॅक होतो, वर्टिगो होतो, त्यांना मस्क्युलर विकनेस येते, त्यांना ब्रॅडिकार्डिया वगैरे होतो, हायपोथर्मिया होतो, आणि कॉमासुद्धा एवढे सगळे सिम्पटम हे CNSला अफेक्ट झाल्यावर आपल्याला दिसतात. त्यानंतर बघा रिनल. आता रिनलमध्ये काय म्हटलं आहे युरिन स्कॅन्टी मे बी कंटेन द ॲसिटोन फॉर्मेट आणि काय म्हटलं आहे लॅस्टेट वगैरे म्हटलं आहे लॅक्टेज आपल्याला म्हटलं आहे. तर म्हणजे काय म्हटलं युरिनमध्ये आपल्या काही प्रमाणामध्ये ॲसिटोन पाहायला मिळतो, फॉर्मेट आणि लॅक्टेजसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर देअर मे बी मेटाबॉलिक ॲसिडोसिस ड्यू टू द ॲक्युम्युलेशन ऑफ लॅक्टिक ॲसिड, आणि त्यामध्ये सुद्धा त्या युरिनच्या ठिकाणी सुद्धा मेटाबॉलिक ॲसिडोसिस आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यामुळे ॲक्युम्युलेशन ऑफ लॅक्टिक ॲसिड त्या ठिकाणी आपल्याला सुद्धा रेनलच्या या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळू शकतं. नंतर ऑक्युलर. आता ऑक्युलर म्हणजे डोळ्याच्या ठिकाणी काय होतं बघा व्हिज्युअल डिस्टर्बन्सेस मे बी अर्ली सिम्पटम्स, म्हणजे काय होतं डोळ्यामध्ये अंधकपणा येणं, म्हणजे डिस्टर्बन्स व्हिज्युअल डिस्टर्बन्स पाहण्यामध्ये अंधकपणा येणं, ते हे आपल्याला सिम्पटम पाहायला मिळतं. जे काही पर्सन असेल तर पर्सनमध्ये मे डेव्हलप फोटोफिबिया होऊ शकतो, जे काही ब्लरिंग ऑफ विजन वगैरे म्हणतो ते होऊ शकतो, किंवा सेंट्रल अँड पेरिफेरल जे काही स्कोटोमा. आता हे म्हणजे काय की जे काही सेंट्रल आणि पेरिफेरल ठिकाणी काय होतं अंधत्व येऊ शकतं त्या ठिकाणी, सेंट्रल आणि पेरिफेरल जे आईच्या ठिकाणी अंधत्व येऊ शकतं. नंतर सडन लॉस ऑफ विजन, म्हणजे अचानक काय होऊ शकतं त्याला बघण्याची दृष्टी त्याची गायब होऊ शकते, तर हे ऑक्युलरच्या ठिकाणी होणारे काय म्हणतात डिस्टर्बन्स वगैरे आहे. त्यानंतर बघा पॅनक्रियासच्या ठिकाणी काय होतं पॅनक्रायटिस वगैरे होते, पॅनक्रियातला सूज वगैरे येते, त्यामुळे डेथ पण होऊ शकते. डेथ पण झाल्यामुळे डेथ कोण होऊ शकते डेथ ऑकर बाय द रेस्पिरेटरी फेल्युअर. तर रेस्पिरेटरी सिस्टम आहे तर त्याचं फेलियरमध्ये येऊन तर डेथसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते पेशंटमध्ये. नंतर बघा ट्रीटमेंट. आता ट्रीटमेंटमध्ये नॉर्मल सगळ्यात कोणती ट्रीटमेंट देतो आपण कोणत्या कंडिशनला, तर गॅस्ट्रिक लिव्हेज. आता गॅस्ट्रिक लिव्हेजमध्ये काय म्हटलं बघा ती गॅस्ट्रिक लिव्हेजमध्ये तर शुड बी डन विथ द 5% ऑफ अ सोडियम बायकार्बोनेट सोल्युशन इन अ वॉर्म वॉटर लिव्हिंग सम सोल्युशन इन अ स्टमक. मेनली तुम्हाला मी गॅस्ट्रिक लिव्हेज ही कन्सेप्ट समजून सांगितली वीज चिकित्सा चॅप्टरमध्ये. त्यामध्ये काय करतो माणसाला आपण डाव्या अंगावर झोपवतो, त्याच्या तोंडामध्ये आपण उडण जे काय गॅग वगैरे ठेवतो, त्यामध्ये जे काय आपल्याकडे ट्यूब असते ट्यूबद्वारे आपण त्याच्या पोटात सोडतो, आणि त्या जे काही ट्यूबमध्ये आपण सोल्युशन काय सोडतो 5% सोडियम बायकार्बोनेट, म्हणजे आपलं खाता सोडाचं सोल्युशन 5%, आणि त्यासोबत जे काही वॉर्म वॉटर. आता वॉर्म वॉटर म्हणजे थोडं कोमट पाणी वगैरे म्हणा, तर कोमट वगैरे म्हणतो थोडं आपण पाणी, तर मिक्स करून ते सोल्युशन आपण सोडतोय कुठं स्टमकमध्ये. तर त्यामुळे काय होतं त्याला उलटी वगैरे ते केली जाते, आणि त्यामध्ये जे काही त्याने मिथॅनॉल वगैरे पोटात गेलं तर ते पहिलं काय केलं स्टमक वॉश करून बाहेर काढलं जातं. समजलं. तर पहिलं काय असतं स्टमक वॉश.
दुसरं बघा ॲक्टिवेटेड चारकोल. आता ॲक्टिवेटेड चारकोलमध्ये काय रिड्यूस द काय ॲब्झॉर्प्शन फ्रॉम द GIT आणि देअर बाय द रिड्यूस ॲब्झॉर्प्शन. मेनली काय होतं आपण त्याला ॲक्टिवेटेड चारकोल देतो. का बरं ॲक्टिवेटेड चारकोल देतो तर ॲक्टिवेटेड चारकोल काय करतो जे काही घेतलेला पॉयझन आहे तो त्या पॉयझनला काय करतो ॲब्झॉर्प्शनपासून थांबवतो. म्हणजे त्याला काय होतं पॉयझन जे काही पॉयझन घेतलं आहे त्याला ॲब्झॉर्प्शन बॉडीमध्ये होऊन देत नाही आणि रिड्यूस द ॲब्झॉर्प्शन जे काही ॲब्झॉर्प्शन असेल त्याला रिड्यूस करण्याचं काम करतो म्हणजे ॲब्झॉर्प्शन होऊन देत नाही. नंतर काय म्हटलं आहे बघा तर नंतर काय म्हटलं आहे तर कॅल्शियम फॉलिनेट इज यूज टू रिड्यूस द ब्लड फॉलिक ॲसिड लेवल. आपण काय करतो कॅल्शियम फॉलिनेट्स यामध्ये यूज करतो. तो काय करतो ब्लडमधला फॉलिक ॲसिडचं काही लेवल आहे तर त्याला कमी करण्याचं काम करतो. आता यामध्ये डोस किती घेतो कॅल्शियम फॉलिनेटचा तर डोस बघा 50 ते 75 mgचा आपण डोस घेतो एव्हरी 6 hours प्रत्येक 6 तासाला की आपण हा डोस घेतो. तर अशा प्रकारे होते. नंतर बघा सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेटमध्ये काय म्हटलं आहे की आपण IV थ्रू सोडियम बायकार्बोनेट देतो आणि इट इज इंडिकेटेड इन सिव्हिअर मेटाबॉलिक ॲसिडोसिस. यामध्ये काय होतं सिव्हिअर मेटाबॉलिक ॲसिडोसिस जर घडला असेल त्या ठिकाणी आपण सोडियम बायकार्बोनेट IVच्या स्वरूपात त्याला देतो. नंतर काय म्हटलं हिमोडायलिसिस इज ऑल्सो इंडिकेटेड इन क्रिटिकल केसेस. हे जर क्रिटिकल केस असेल त्यामध्ये हिमोडायलिसिस आपण सुद्धा घडून आणतो. नंतर बघा PM फाइंडिंग. आता एखादा माणूस जर PM म्हणजे मिळालाच बाबा तर त्या ठिकाणी आपण पोस्टमॉर्टममध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं देअर मे बी फ्रॉथ इन द माउथ अँड नॉस्ट्रिल. जे काही तोंड आणि नाक असेल त्या ठिकाणी फेस वगैरे आलेला पाहायला मिळतो. स्टमक अँड इंटेस्टाईन म्युकोसा कंजेस्टेड आणि इन्फ्लाइन. जो काही स्टमक असेल आणि इंटेस्टायनल काय असेल म्युकोसा त्या ठिकाणी रक्त आपल्याला साठलेलं दिसतं आणि सूज वगैरे आलेले दिसते. नंतर ब्रेन मे बी कंजेस्टेड आणि काय म्हटलं त्यानंतर ओडोमॅटस म्हणजे इडॅमॅटस वगैरे म्हटलं तर ब्रेन असेल तर ब्रेनच्या ठिकाणी काय रक्ताचा काय झाला असेल एक प्रकारे स्त्राव म्हणजे संचय वगैरे झाला असेल तिथं रक्त वगैरे गाठला साचला असेल आणि त्यानंतर काय म्हटलं ते ठिकाणी सूजसुद्धा आले असेल. आणि लंग काय झालं तर लंगचं काय म्हटलं असेल लंगच्या ठिकाणी कंजेस्टेड वगैरे झालं असेल आणि देअर मे बी ब्रॉन्कोनिमोनिया आणि त्या ठिकाणी ब्रॉन्कोनिमोनिया झालं असेल. लंगच्या ठिकाणी रक्त साठलं असेल आणि त्या ठिकाणी ब्रॉन्कोनिमोनिया सुद्धा घडला असेल. लिव्हर शो द फॅटी डिजनरेशन आणि लिव्हरची तर काय होऊ शकतं फॅटीचं डिजनरेशन वगैरे फॅटी डिजनरेशन म्हणजे एक प्रकारे लिव्हरची तर डॅमेज वगैरे होऊ शकतो. ऑल अदर इंटरनल ऑर्गन आर ऑल्सो कंजेस्टेड. किडनी शो द ट्युब्युलर डिजनरेशन. जे काही बाकीचे इंटरनल ऑर्गन आहे त्या ठिकाणी रक्त काय संचित वगैरे होऊ शकते आणि त्या ठिकाणी किडनी वगैरे आहे त्या ठिकाणी ट्युब्युलर डिजनरेशन आपल्याला पाहायला मिळतं. ब्रेन अँड व्हिसरा आर द प्रिझर्व फॉर द ॲनालिसिस. आणि जो काही ब्रेन आणि व्हिसरा आपण काय करू शकतो प्रिझर्व करून ठेवू शकतो जे काही ॲनालिसिस वगैरे करण्यासाठी याचा आपण प्रिझर्व करू शकतो. नंतर बघा दुसरा पाहतोय आपण आता हे झालं आपलं मेथॅनॉल पॉइझनिंग वगैरे हे आपलं इथं झालं की हे झालं मेथॅनॉल पॉइझनिंग. मेथॅनॉल पॉइझनिंगमध्ये मेथॅनॉल अल्कोहलचं मेथॅनॉल पॉइझनिंग हे तुम्हाला समज असणं सिंपल होतं. यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे ध्यानात ठेवायचं आहे. आता बघूया इथेनॉल अल्कोहोल. त्यामध्ये इथेनॉल पॉइझनिंग आपल्याला शिकायचं आहे. द टर्म अल्कोहोल इज कॉमनली नोन ॲज अ स्पिरिट. जे काही अल्कोहोल टर्म आहे ही कशाला टर्म कोणासाठी म्हटली जाते तर स्पिरिटसाठी ही अल्कोहोल टर्म म्हणजे म्हटली जाते. तर हे अल्कोहोलच आपण काय स्पिरिट असं म्हणतो किंवा काय म्हणतं तर जे काही अल्कोहोल आहे त्याला आपण इथेनॉल अल्कोहोलसुद्धा म्हणत असतो. C2H5OH आपण याला असं म्हणत असतो. ॲब्झॉर्प्शन ध्यानात ठेवा अल्कोहोल इज डायरेक्टली ॲब्झॉर्ब फ्रॉम द स्टमक अँड इंटेस्टाईन. मेनली हा अल्कोहोल आहे हा बॉडीमध्ये डायरेक्टली ॲब्झॉर्ब होतो कुठं स्टमक आणि इंटेस्टाईनमध्ये. 20% ॲब्झॉर्ब फ्रॉम द स्टमक 20% ॲब्झॉर्ब होतो स्टमकमध्ये आणि 80% ॲब्झॉर्ब इन स्मॉल इंटेस्टाईन आणि 80% कुठं ॲब्झॉर्ब होतो तर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. आता डिस्ट्रीब्युशन जो काही ॲब्झॉर्ब झाला अल्कोहोल आहे ते बॉडीमध्ये कसा डिस्ट्रीब्यूट होतो तर अल्कोहोल इज डिस्ट्रीब्युटेड इव्हनली थ्रू द बॉडी द पासिंग द ब्लड ब्रेन बॅरियर मेनली इझिली. असं म्हटलं आहे की जो काही अल्कोहोल आहे ते बॉडीमध्ये काय होतो पूर्ण बॉडीमध्ये प्रसार होतो आणि त्यासोबत जे काही ब्लडमधले ब्रेनमधले जे काही BB असणारे म्हणजे ब्लड ब्रेन बॅरियर जे आपले ब्रेनमध्ये असतात तर त्यांना सुद्धा हा इझिली पास करतो. त्यामुळे हा काय करतो CNS वरती डायरेक्ट अफेक्ट करतो. त्यामुळे बॉडीवरचं काय होतं कंट्रोल जे आहे ते आपण काय करतो लूज वगैरे करतो. नंतर काय होतं ॲक्शन. आता ॲक्शन बघा काय म्हटलं अल्कोहोल क्रॉसेस द ब्लड ब्रेन बॅरियर अँड ॲक्ट ऑन द नर्व सेल. हा काय करतो अल्कोहोल तुम्हाला म्हटलं ना की BBला काय करतो पास करतो म्हणजे ब्लड ब्रेन बॅरियरला पास करतो आणि नर्व सेलवरती डायरेक्ट ॲक्टिव्ह करतो. आता नर्व सेलवरती ॲक्टिव्ह केलं तर तो काय करतो सेलेक्टिव्ह डिप्रेसंट म्हणजे जो काही सेलेक्टिव्ह डिप्रेसंट म्हणून ॲक्ट करतो म्हणजे जे काही CNS वरती ॲक्ट केला तर एक प्रकारे बॉडीवरून काय होतं कंट्रोल वगैरे लूज होतं. तर अल्कोहोल इज अ सेलेक्टिव्ह डिप्रेसंट असं म्हटले आणि इझिली इज अ हायर सेंटर जे काही ब्रेनचे हायर सेंटर आहे तर ते इझिली त्या ठिकाणी काय करतो तो ॲक्ट वगैरे करतो. इट डिप्रेसेस द हायर सेंटर इन द सेरेब्रल कॉर्टेक्स. जो काही सेरेब्रल कॉर्टेक्सच्या ठिकाणी जे काही हायर सेंटर आहे तर त्यांना डिप्रेस करण्याचं काम करतो. विच रेग्युलेट द कंडक्ट जजमेंट अँड सेल्फ क्रिटिझम. जे काही कंडक्ट जजमेंट अँड सेल्फ क्रिटिझम करण्याचं काम करतात त्यांना काय करतो डिप्रेस करण्याचं काम करतो. मग त्यांचं जे काही लॉस ऑफ कंट्रोल करण्याचं काम करतो. एक प्रकारे सिंपल भाषेमध्ये
भाषेमध्ये म्हणायला गेलं की जो काही ब्रेनचे सेंटर आहे त्या ब्रेनचे सेंटरला काय करतो, लॉस ऑफ कंट्रोल करण्याचं काम करतो. समजला डिप्रेसचा अर्थ. नंतर बघा ग्रॅज्युअली द इन्क्रीज द इन कन्सन्ट्रेशन अँड इट डिप्रेसेस द अदर सेंटर, द व्हायटल सेंटर्स अँड फायनली द सेंटर इन द मिड ब्रेन अँड मेडुला विच मे लीड टू द कार्डिओ रेस्पिरेटरी फेलियर. आता काय म्हटलं, ग्रॅज्युअली काय होतं, हळूहळू काय करतो, इन्क्रीज इन कन्सन्ट्रेशन. आता ग्रॅज्युअली काय झालं बॉडीमध्ये, हे जो काही इथाइल अल्कोहोलचं आपण कन्सन्ट्रेशन वाढवलं, हा काय करतो, इट डिप्रेसेस द अदर सेंटर. बॉडीमधले ऑर्डर सेंटर असेल तर त्यांना सुद्धा डिप्रेस करण्याचं काम करतो. द व्हायटल सेंटर, जे काही व्हायटल सेंटर असू द्या किंवा फायनली कोणते जे काही सेंटर्स आहे इन द मिड ब्रेनमधले, तर मिड ब्रेनला सुद्धा करतो, मेडुलाला हा सुद्धा डिप्रेस करण्याचं काम करतो. आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतो, इव्हेंच्युअली जो काही कार्डिओ आणि रेस्पिरेटरी फेलियर सुद्धा ह्याच्यामुळे आपल्याला पाहायला मिळू शकतो. कार्डिओ म्हणजे हार्ट, रेस्पिरेटरी जे काही लंग्स आहे त्या ठिकाणी फेलियर आपल्याला पाहायला मिळू शकतो. फिटल डोस ध्यानात ठेवा 120 ते 250 ml ध्यानात ठेवा. फिटल पिरियड ध्यानात ठेवा 12 ते 24 तास आहे. साईन अँड सिम्पटम ध्यानात ठेवा सेम ॲज अ मिथॅनॉल अल्कोहोल, जे काही मिथॅनॉल पॉयझनिंग येतं त्या ठिकाणी त्या जेवढे काही साईन सिम्पटम दिले होते त्या ॲज इट इज त्याच्याप्रमाणे आपले साईन सिम्पटम दिले. समजलं. त्यानंतर ट्रीटमेंट याची ध्यानात ठेवा. इफ द पर्सन इन द कोमा सपोर्टिव्ह मेजर शुड बी टेकन. द एअर वे इज अ मेंटेन. मेनली जर पर्सन कोमामध्ये असेल तर त्यामध्ये सपोर्टिव्ह मेजरमध्ये त्याला काही जे काही नीड्स असतील, जसं की आपण काय म्हणतो पल्स, BP, त्यानंतर जे काही आपण ऑक्सिजन वगैरे त्याला प्रोव्हाइड करतो, एअर म्हणजे आर्टिफिशियल ऑक्सिजन वगैरे, तर ते काही आपण त्याला एअर वगैरे मेंटेन, ते सगळं काय ते मेंटेन वगैरे केलं जातं. सपोर्टिव्ह मेजर त्याला दिले जातं. समजलं. पल्स, BP वगैरे सगळं घेऊन वगैरे त्याला जे काही आवश्यक गोष्टी आपण त्याला प्रोव्हाइड वगैरे करतो. समजा तेच ऑक्सिजन वगैरे म्हणा, बाकीचं मेडिसिन वगैरे म्हणा, तर समजा ना. त्यानंतर IV वगैरे म्हणा. त्यानंतर एंडोट्रॅकेल इंटुबेशन म्हणजे आपण काय करतो, जे काही ट्रॅक आहेत त्या ठिकाणी एंडोट्रॅकेल इंटुबेशन वगैरे करतो. त्यामुळे काय होतं, ते करतो. त्यासोबत आपण गॅस्ट्रिक लिव्हरसुद्धा करतो. अँड कॅन डन विथ इन द 2 hours ऑफ इंजेक्शन. मेनली काय करतो आपण, ते एंडोट्रॅकेल इंटुबेशन म्हणजे आपण ट्यूब वगैरे घालत असतो ट्रॅकियामध्ये, तर एक झालं. त्यानंतर आपण गॅस्ट्रिक लिव्हेज वगैरे करतो, म्हणजे स्टमक वॉश करतो. आणि हे कधी करतो, 2 तासाच्या आतमध्ये करतो, जेव्हा हा माणसाने इथाइल अल्कोहोल आपण कंझ्युम वगैरे केला असेल. समजलं ना. तर ते एक प्रकारची ट्रीटमेंट झाली. नंतर इंट्राव्हनस म्हणजे IV आपण त्याला ॲडमिनिस्ट्रेशन करतो ऑफ 50 ते 100 ml ऑफ 50% ऑफ डेक्स्ट्रोज शुड बी गिव्हन. आपण 50 ते 100 mlचं 50% ऑफ डेक्स्ट्रोजचं जे काही सोल्युशन IV असते आपल्याला, आपण त्या पेशंटला काय करतो, देतो, IV थ्रू देऊन टाकतो. नंतर बॉडी शुड बी केप्ट इन वॉर्म. आणि बॉडीला कसं करतो आपण, थोडं कोमट ठेवण्याचं काय करतो, प्रयत्न करतो. आणि आर्टिफिशियल रेस्पिरेशन म्हणजे आपण त्याला ऑक्सिजन म्हणजे अँड ऑक्सिजन अँड इनहेलेशन आर बी ग्रेट व्हॅल्यू. ह्यामध्ये आर्टिफिशियल रेस्पिरेशनला आणि ऑक्सिजनला जे काही इनहेलेशन म्हणतो तर त्याला खूप सारी महत्त्व आहे यामध्ये, बरं का. हे महत्त्वाचं आपल्यासाठी. त्यानंतर PM फाइंडिंगमध्ये बघा, जे पोस्टमॉर्टम झालं एखादा माणूस मेला, त्याच्यामध्ये आपण PM फाइंडिंगमध्ये काय बघू शकतो, तर इंटरनल जे काही विसरा बॉडीचा लेअर आहे तो कसा असा कंजेस्टेड, त्या ठिकाणी रक्त वगैरे साचलेला असेल. लंग्स आर कंजेस्टेड अँड इडामॅटस वगैरे म्हटलं, लंगच्या ठिकाणी रक्त साचलेलं असेल आणि त्या ठिकाणी सूज वगैरे सुद्धा पाहायला मिळते. स्मेल ऑफ अल्कोहोल इन द स्टमकच्या ठिकाणी आपल्याला अल्कोहोलची स्मेल पाहायला मिळेल. आता काय जण म्हणजे सर इथाइल अल्कोहोलचा अल्कोहोलचा कसा म्हणतो, मी तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं, इथाइल अल्कोहोल म्हणजे काय असतं, आपली जी काही मद्य आहे, दारू, तो दारूलाच काय म्हणतो, इथाइल अल्कोहोल आपण म्हणत असतो. नंतर PM सॅम्पल ऑफ अ ब्लड कॅन बी कलेक्टेड फ्रॉम द नेक व्हेन फॉर द अल्कोहोल इस्टिमेशन. मेनली काय करतो आपण, पोस्टमॉर्टमच्या जे काही करीत असेल त्यावेळेस जे ब्लड सॅम्पल आपल्याला गोळा करत असेल ते कुठला घेतो, नेक व्हेन, जे काही मानेच्या ठिकाणी जी काही नस असेल, व्हेन असेल, त्या ठिकाणी आपण ते अल्कोहोल म्हणजे ते ब्लड कलेक्ट करतो. कशासाठी, अल्कोहोल इस्टिमेशन, हा किती प्रमाणाच्या बॉडीमध्ये अल्कोहोल कंझ्युम केलं होतं हे ओळखण्यासाठी. नंतर 30 ml ऑफ अ ब्लड इज अ कलेक्टेड अँड सोडियम फ्लोराईड आर यूज ॲज अ प्रिझर्वेटिव्ह. आपण 30 ml ब्लड काय करतो, कलेक्ट करतो आणि सोडियम फ्लोराईड वगैरे यूज करतो. कशामुळे, प्रिझर्वेटिव्ह म्हणून ॲक्ट वगैरे करण्यासाठी. नंतर मेडिको लिगल इम्पॉर्टन्स ऑफ ॲक्यूट इथेनॉल पॉयझनिंग. आता ॲक्यूट आणि क्रोनिक असे दोन ह्याचे काय होतं, इथेनॉल पॉयझनिंगचे बॉडीमध्ये लक्षण दिसतात. ॲक्यूट म्हणजे काय होणार, जे नॉर्मल म्हणजे थोडे नॉर्मल वगैरे सिम्पटममध्ये असं ग्रहित करतात. आणि काय म्हणतो क्रोनिक म्हणजे एकदम सिव्हिअर फॉर्मचे ते काय झाले, लक्षण वगैरे असतील. आता ॲक्यूटमध्ये बघा काय म्हटलं, acute ethanol poisoning. It occurs when a person consumes a large quantity of alcohol in a short time, leading to the toxic effect on the CNS and other organ. म्हणजे काय होतं, एका शॉर्ट टाईममध्ये काय करतो, एखादा माणूस काय करतो, खूप प्रमाणात लार्ज क्वांटिटीमध्ये काय होतं, दारू मद्याचं सेवन करतो. त्यामुळे बॉडीवरती टॉक्सिक इफेक्ट पाहायला मिळतात, जसं की CNS वरती आणि दुसऱ्या ऑर्गनवरती. तर त्यावरती जे काही सिम्पटम पाहायला मिळतात ते आपल्याला ॲक्यूट इथेनॉल पॉइझनिंगमध्ये पाहिजे. आता पहिला बघा, डिटर्मिनेशन ऑफ अ कॉज ऑफ डेथ. आता मेनली काय म्हटलं, इफ डेथ ऑकर ड्यू टू द ॲक्यूट इथेनॉल
इथेनॉल पॉइझनिंग इट बिकम द कॉज ऑफ इत केस ऑफ अननॅचरल डेथ. मेनली काय होतं, एखादा माणूस जर मेला, खूप जास्त दारू पिऊन जर मेला, तर त्याची काही डेथ असते, ती डेथ काय जी ॲक्यूट इथेनॉल पॉइझनिंगमुळे झाली, म्हणजे खूप जास्त दारू पिऊन एखादा माणूस मेला तर त्याची डेथ असेल, ती डेथ कशामुळं अननॅचरल डेथ अशी मानली जाते. म्हणजे ती नॅचरल डेथ का आता नाही, तर ती अननॅचरल डेथ, जसं की सुसाईड, आपण हँगिंग वगैरे म्हणतो ना, तर हे अननॅचरल डेथ वगैरे असं स्वरूपात ग्राह्य याला केलं जातं. त्यानंतर बघा काय म्हटलं, अ पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन अँड टॉक्सिकोलॉजिकल ॲनालिसिस ऑफ अ ब्लड, युरिन अँड व्हिसेरा आर द रिक्वायर्ड फॉर टू कन्फर्म द कॉज. मेनली काय होतं की जे काही पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन आपण करतो तर त्यावेळेस आपल्याला त्याचं ब्लडचं, युरिनचं आणि व्हिसेरा जी काही बॉडीच्या आतली इनर लेयर आहे तर त्यांचं आपण काय करतो, सगळ्याचं काय करतो की एक ॲनालिसिस करण्यासाठी आपण त्याचं घेत असतो आणि त्यामुळे आपण कन्फर्म करतो की मृत्यूमागचं खरं कारण काय, की कोणी त्याला मारलं आहे का ते स्वतः मेला आहे किंवा काय ते अल्कोहोलचं कन्सन्ट्रेशन जास्त झाल्यामुळे मेला आहे, तर ते ओळखण्यासाठी आपण हे करत असतो. नंतर क्रिमिनल केसेस अँड लिगल रिस्पॉन्सिबिलिटी. आता काही काही क्रिमिनल केसेस असतात किंवा काही लिगल गोष्टी असतात, त्यामध्ये आता काय दारूचं ह्याच्यामुळे काय होतं बघा. तर काय म्हटलं आहे, जे काही ॲक्यूट इथेनॉल पॉइझनिंगमुळे काय होतं ते बघा. आता काय म्हटलं, इफ अ पर्सन डायज ड्यू टू द ॲक्सिडेंटल एक्सेसिव्ह इनटेक. आता एखादा माणूस जर काय झाला की खूप जास्त दारू प्याला आणि त्याची गाडी जाऊन दुसऱ्याला जर ठोकला, तो मेला, तर इट मे बी ट्रीटेड ॲज अ ॲक्सिडेंटल डेथ. आणि ते काय म्हटले जाते, ॲक्सिडेंटल डेथ म्हटले जाते. बट स्टील द रिक्वायर द इन्व्हेस्टिगेशन. पण त्यासाठी पण काय होते की एक इन्व्हेस्टिगेशन केली पाहिजे. आता तुम्ही पाहत नाही का, एखादा माणूस ड्रंक अँड ड्राईव्ह हे बंद आहे आपल्याकडं. का बरं बंद आहे, कारण की मधल्या काळामध्ये खूप लोक दारू पिऊन काय करत होते की ॲक्सिडेंट व्हायचे आणि मरून जायचे, त्यांच्यामुळे ते बी मरत होते आणि दुसऱ्याला बी मारत होते. मग जे काही मरायचे लोक तर ते ॲक्सिडेंटल डेथ असे कन्सिडर वगैरे केलायचे आणि त्याला काय हे जे होतं, बट स्टील हे जे काही व्हायचं तर हे जे काही ॲक्सिडेंटल डेथ म्हणून जरी घोषित केली, पण त्यासाठी इन्व्हेस्टिगेशन करा, हा ते कायद्याने आपल्याला नियम लावलेला आहे. नंतर सिव्हिल अँड क्रिमिनल लायबिलिटी इन ॲक्सिडेंट. आता यामध्ये काय म्हटलं आहे, अल्कोहोल इंटॉक्सिकेशन इज अ फ्रिक्वेंट फॅक्टर इन द रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट. मेनली काय म्हटलं आहे, सिव्हिल अँड क्रिमिनल जे काही लायबिलिटी इन ॲक्सिडेंट, जे काही केसेस वगैरे आपले सिव्हिल क्रिमिनल केसेस वगैरे पाहायला मिळतं ॲक्सिडेंटच्या, त्यामध्ये अल्कोहोल पिऊन जे काही जास्तीत जास्त आपल्याला ॲक्सिडेंट पाहायला मिळतं. तर मोस्ट ऑफ दी जे काही ट्रॅफिक ॲक्सिडेंट पाहायला मिळतं ते सगळे अल्कोहोल घेऊनच जास्त आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे अल्कोहोल हाच आपल्याला मोस्ट ऑफ दी फॅक्टर पाहायला मिळतो, दारू हा मोस्ट ऑफ दी फॅक्टर पाहायला मिळतो. जे काही रोड साईड ॲक्सिडेंट आपलं पाहतो तर त्याच्यामध्ये हा दारू येतो, दारू पिऊनच ॲक्सिडेंट झाले आपल्याला मोस्ट ऑफ दिसतात. त्यानंतर क्रिमिनल चार्जेस. आता एखाद्याने जर काय केलं, दारू पिऊन वगैरे गाडी वगैरे चालवली वगैरे, असं क्रिमिनल चार्जेस वगैरे घडले, त्याने मारलं फिरलं, तर म्हणजे एखाद्या त्याच्याकडून जर मेलं लोक कोणी, तर जे काही क्रिमिनल चार्जेस त्याच्यावर बसला तर त्याचं कॅन्सलेशन ऑफ अ ड्रायव्हिंग लायसन, त्याचं काही ड्रायव्हिंग लायसन आहे त्याला कॅन्सल वगैरे केलं जातं. त्यानंतर बघा क्रॉनिक अल्कोहोल पॉइझनिंग. आता क्रॉनिक काय होतं, जेव्हा ॲक्यूट जे काही अल्कोहोल पॉइझनिंग असेल तर त्यामध्ये काय होतं की त्या पिरियडमध्ये ॲक्यूट अल्कोहोल पॉइझनिंगमध्ये पण कंटिन्यू काय केलं की कन्झप्शन ऑफ जे काही दारू येतं, म्हणजे दारूचं काय करतं, कंटिन्यू कन्झप्शन सुरू आहे, तर त्यामुळे काय होतं, क्रॉनिकची कंडिशन घडून येते. आता तुम्हाला सांगतो कोणती गोष्ट ॲक्यूट म्हणजे काय होणं, कमी प्रमाणात असणं, पण त्याच गोष्टीला आपण काय केलं, जास्त कन्झ्युम केलं तर ती गोष्ट कशी होती, सिव्हिअर फॉर्ममध्ये जाते. समजलं ना, तर सिव्हिअर फॉर्ममध्ये जाते, एकदम सिव्हिअर फॉर्ममध्ये जाते, तर त्याला क्रॉनिक अल्कोहोल पॉइझनिंग असं म्हटलं आहे. आता यामध्ये काय म्हटलं, कन्झप्शन ऑफ अ हेवी डोस ऑफ इथाइल अल्कोहोल काय म्हटलं, बिहेवियरेज फॉर अ लॉंग पिरियड ऑफ रेग्युलरली केस ऑफ अ क्रॉनिक अल्कोहोल पॉइझनिंग. यामध्ये कन्झप्शन जर केलं हेवी डोस ऑफ इथाइल अल्कोहोलचा आणि किती लॉंग पिरियडला, एकदम लॉंग पिरियड रेग्युलरली केला, एकदम लांब पिरियड म्हणजे एकदम वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष असं काय केलं, कंटिन्यू खूप दिवस काय केलं की खूप प्रमाणात दारू पिऊन हा माणूस, त्याला इथाइल अल्कोहोलचे नॉर्मली ॲक्यूट सिम्टम असताना पण सुद्धा, म्हणजे नॉर्मल जर केले, ॲक्यूट असो किंवा नसो समजा, पण त्याने काय केलं, हेवी डोसचं खूप प्रमाण दारूचं म्हणजे मद्य सेवन केलं खूप दिवसासाठी, तर त्याच्यामध्ये क्रॉनिक अल्कोहोल पॉइझनिंगमध्ये होते. आता तुम्ही पाहिलं असेल एखादा माणूस लिव्हर फेलने मेला, आता एखाद्या मेला बरं का, आता त्याने काय केलं, कंटिन्यू 15-20 वर्षापासून तो काय करायचा, खूप दारू प्यायचा, म्हणजे एवढा दारू प्यायचा काही कळत नसायचं. असं तुम्ही पाहता समाजामध्ये खूप केसेस आहे की असा माणूस एखादा खूप म्हणजे घरच्यांना त्रास देतो, हे करतो, खूप दारू पिऊन होतो आणि तो मरून जातो लिव्हर फेलने काय त्याने. मग काय बरं होतं, तर हे क्रॉनिक अल्कोहोल पॉइझनिंगच्या कंडिशनमध्ये येतात. म्हणजे कन्झप्शन ऑफ हेवी डोस ऑफ इथेनॉल अल्कोहोल फॉर अ लॉंग पिरियड रेग्युलरली, म्हणजे एकदम खूप दीर्घकाळापर्यंत काय केलं, त्या माणसाने खूप जास्त प्रमाणात हा दारूचं सेवन केलं, त्यामुळं क्रॉनिक अल्कोहोल पॉइझनिंग झाली. समजलं. आता साईन अँड सिम्पटममध्ये काय पाहायला मिळतं, तो नॉशिया, वॉमिटिंग, डायरिया पाहायला मिळतो. त्यानंतर लिव्हरमध्ये काय पाहायला मिळतं, जॉन्डिस पाहायला मिळतो, सिरोसिस वगैरे, लिव्हर डॅमेज होऊन जातं, पुरा फेल होऊन जातं, लिव्हर फेलियर म्हणून त्याला. तर ॲक्यूट ॲब्डोमेन पेन पाहायला मिळतो, इरेग्युलरली इन हार्टबीटचं इरेग्युलर वगैरे होणं, हार्टबीट वगैरे, ट्रिमर्स इन टंग अँड हँड वगैरे म्हणतो. त्यानंतर ॲस्पिरेशन, निमोनिया वगैरे पाहायला मिळतो, इन्सोमनिया पाहायला मिळतो, हॅल्युसिनेशन वगैरे, तर हे सगळे कॉमन सिम्टम आपल्याला पाहायला मिळतात. ट्रीटमेंट बघा, आपण यावरती ट्रीटमेंट काय करू शकतो, तर यूज ऑफ अँटी अब्यूज थेरपी, आपण त्याला अँटी अब्यूज वगैरे थेरपी यूज करू शकतो. त्यानंतर काय म्हटलं आहे बघा,
हायपोनेसिस अँड सायकोथेरपी वगैरे देऊ शकतो. ऑक्सिजन थेरपी त्याला देऊ शकतो. प्रिव्हेन्शन ऑफ ब्रीथिंग और काय म्हणतो चोकिंग प्रॉब्लेम, त्यामध्ये काय होऊ शकतो, जे काही प्रिव्हेन्शन करू शकतो त्याला ब्रीथिंग, हे काही जे काय आहे ना प्रिव्हेन्शन ऑफ ब्रीथिंग आणि चोकिंग प्रॉब्लेम वगैरे आहे तर ते आपण याला ट्रीटमेंट वगैरे म्हणून यूज करू शकतो. त्यानंतर काय म्हटलं आहे की ॲन इंट्राव्हेनस ड्रिप टू मॅनेज द हायड्रेशन अँड ब्लड ग्लुकोज अँड विटामिन लेवल. आपण त्याला इंट्राव्हेनस थ्रू म्हणजे IV थ्रू आपण त्याला जे काही हायड्रेशन म्हणजे IV देऊ शकतो. त्यामुळे जे काही बॉडीमधलं वॉटर मेंटेन राहील, ब्लडचं ग्लुकोज मेंटेन राहील आणि विटामिन मेंटेन राहील, तर ह्याला आपण असं IV थ्रू देऊ शकतो. तर ही जी ट्रीटमेंट तुम्ही ध्यानात ठेवू शकता. त्यानंतर PM अपेरन्स जर एखादा माणूस मिळाला तर त्या कंडिशनमध्ये काय होऊ शकतं, तर किडनी शो द ग्रॅन्युलर डिजनरेशन. तर किडनी जे असेल ते की ते हळूवारप्रमाणे काय डिजनरेट झाली असेल, म्हणजे ती काय कमकत वगैरे नाश होत गेले असेल. त्याचा जो ब्रेन आहे तो ब्रेन श्रिंकेज झाला असेल, म्हणजे असं सुकडून गेलेला असेल. त्यानंतर लिव्हर आहे तर लिव्हर कंजेस्टेड अँड शो द फॅटी इन्फिल्ट्रेशन अँड इनराज. म्हणजे काय होईल, तर जो लिव्हर आहे तर लिव्हर कसं झालं असेल, कंजेस्टेड झाला असेल. कंजेस्टेड म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, की रक्त साचलं असेल तर किंवा लिव्हर फॅटी लिव्हर झाला असेल आणि त्यासोबत इन्फिल्ट्रेशन, त्यामध्ये फिल्टर काही प्रॉपर होणार नाही आणि तो लिव्हर कसा इनलार्ज झाला असेल, मोठ्या स्वरूपात झाला असेल. तर अशा स्वरूपात हे क्रॉनिक काय जे आहे ते कंडिशन क्रॉनिक अल्कोहोल पॉइझनिंगचे सिम्टम आहे. तर अशा प्रकारे आपण इथाइल अल्कोहोल मिथाइल अल्कोहोल दोन्हीसुद्धा कंप्लीट केलं आहे. त्यानंतर आपण जे काही अल्कोहोल विड्रॉवल वगैरे हे पाहणार आहे. त्यानंतर पुढचे काही टॉपिक राहिले ते आपण या नेक्स्ट जे काही लेक्चर असेल त्यामध्ये पाहणार आहे. तर अशा प्रकारे सबस्टन्स ऑफ अब्यूजचे हे तिसरं लेक्चर झालं आहे. त्यामध्ये तुम्हाला मिथॅनॉल पॉइझनिंग आणि इथॅनॉल पॉइझनिंग हे दोन्ही कन्सेप्ट समजून सांगितले. पेपरमध्ये VVIMP SAQ और ALEQला येऊ शकतात, त्यामुळे खूप महत्त्वाचे चांगल्या प्रकारे करा. त्यासोबत MCQ पण यावरती मी तुम्हाला पॉईंट सांगितले ते येऊ शकतात. तर समजलं. तर अशा प्रकारे आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.